हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे। तुम्हाला मी या अगोदर पेपर दिलेला आहे। या पेपर मधले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स काय आहेत बघा। नंबर 1 आहे बघा, मी वाचतो या ठिकाणी, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी। द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, त्याला 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे डिपेंड्स ऑन द मेथड ऑफ मेजरमेंट। मेथड ऑफ मेजरमेंट वरती अवलंबून आहे का माझ्या माहितीप्रमाणे, किंवा हा पर्याय इथं सूट होत नाही। मेथड ऑफ मेजरमेंट, समजा तुम्ही मास मोजायचं ठरवलं, बीम बॅलन्स वरती मोजला असेल, फिजिकल किंवा आपण डिजिटल बॅलन्स वरती मोजला असेल, किंवा स्प्रिंग बॅलन्सला मोजला असेल, तर मास मध्ये काही बदल होणार नाही। त्यामुळे मेथड ऑफ मेजरमेंट वरती काही अवलंबून नाही। दुसरा आहे डज नॉट डिपेंड्स ऑन द मेथड ऑफ मेजरमेंट, बरोबर त्याच्या उलट आहे, म्हणजे हे बरोबर असायलाच पाहिजे। तिसरा आहे, आपण पुढचे काही आणि व्हेरीफाय करूया, is more in SI system that in CGS system। SI मध्ये जास्त आणि CGS मध्ये कमी, चुकीचं आहे। समजा 5 किलोग्राम मास आहे SI मध्ये, CGS मध्ये 5000 ग्रॅम, 5 किलोग्राम आणि 5000 ग्रॅम सारखंच आहे, त्यामुळे तिसरा पर्याय सुद्धा बरोबर नाही, दुसराच बरोबर आहे। डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फंडामेंटल युनिट्स ऑफ मास, लेंथ अँड टाइम, हा सुद्धा पर्याय या ठिकाणी बरोबर नाही। दुसरा पर्याय बरोबर आहे, डज नॉट डिपेंड्स ऑन द मेथड ऑफ मेजरमेंट। दुसरा काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू वॅट। वॅट म्हणजे आपल्याला माहित असायला पाहिजे, वॅट इज अ युनिट ऑफ पॉवर। पॉवर म्हणजे एका सेकंदामध्ये केलेलं कार्य म्हणजे पॉवर। वर्क डन इन 1 सेकंड, दॅट इज युनिट टाइम, त्याला पॉवर असं म्हणणार आहे। पॉवर इक्वल टू आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे बघा, पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम, आणि त्याचे जे काही युनिट्स आहेत, आपण जर इलेक्ट्रिक पॉवरला गेलो तर आपल्याला VI असं येणार आहे। V इक्वल टू आपल्याला या ठिकाणी IR असं लिहिता येणार आहे, म्हणजे I²R असं लिहिता येणार आहे। आणि या सगळ्यांचे बघा आपल्याला जे काय युनिट खाली दिलेले आहेत ते जूल पर सेकंद, जूल पर सेकंद। वर्कचं युनिट जूल आहे, टाइमचं सेकंद आहे जूल पर सेकंद। दुसरं आहे बघा एम्पियर व्होल्ट, करंटचे एम्पियर, पोटेन्शियल डिफरन्स आहे व्होल्ट असं आहे। त्यानंतर तिसरं आहे बघा एम्पियर स्क्वेअर ओहम, I² म्हणजे एम्पियर स्क्वेअर, रेझिस्टन्सचं युनिट आहे ओहम। हे तिन्ही युनिट्स बरोबर आहेत। चौथं युनिट आहे एम्पियर पर व्होल्ट। एम्पियर व्होल्ट जर युनिट असेल तर एम्पियर पर व्होल्ट असणारच नाही, म्हणजे हे चौथं युनिट जे आहे ते चुकीचं आहे। मात्र पर्याय बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, मात्र उत्तर काय आहे बरोबर आहे। नेक्स्ट आहे बघा न्यूटन सेकंड इज द युनिट ऑफ। न्यूटन सेकंड इज द युनिट ऑफ, कशाचं युनिट असेल न्यूटन सेकंद असं विचारलेलं आहे बघा। तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, वेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, मोमेंटम अँड एनर्जी, असे 4 वेगळे पर्याय आहेत बघा। वेलॉसिटीचं युनिट आहे ते मीटर पर सेकंद असं आहे। न्यूटन सेकंदचा जर विचार केला तर काय येऊ शकतं बघा, न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे फोर्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम। मोमेंटम म्हणजे मास आणि वेलॉसिटी यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे चेंज इन मोमेंटम पाहिजे असेल तर फोर्स इंटू टाइम असं लिहितात। आलं का बघा, न्यूटन सेकंड म्हणजे चेंज इन मोमेंटम म्हणजेच मोमेंटम, चेंज इन मोमेंटम म्हणजेच कुणाचं युनिट आहे, मोमेंटमचं आहे। मग वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद असं म्हटलेलं आहे, एनर्जीचं आपल्याला माहिती आहे जूल असं आहे। आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय आहे, जसा लिनियर मोशन मध्ये मास आणि वेलॉसिटीला लिनियर मोमेंटम असं म्हटलेलं आहे, तसं बॉडी जर गोल फिरत असेल तर त्याच लिनियर मोमेंटमला या रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असं म्हटलेलं आहे।
रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असं म्हटलेलं आहे आणि त्याचा फॉर्म्युला R इंटू पी असा आहे. पी म्हणजे MV आहे, याला MVR असं सुद्धा लिहिता येतं. MVR हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. पुढे आपल्याला काही चॅप्टर मध्ये या रेफरन्स येणार आहे, त्या लक्षात येईल. बघा 4 नंबरचं काय आहे बघा. वन सेकंड इज इक्वल टू, आपण या अगोदर थेरीमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे सीसीएम ऍटम जो आहे त्याचे जे व्हायब्रेशन्स आहे तो नंबर कसा वाचायचा मी तुम्हाला सांगितलेला होता. नंबर दिलेला आहे बघा, तो स्टँडर्ड आहे 9192631770 टाइम पिरियड ऑफ सीसीएम क्लॉक. तर हा नंबर वाचायचा कसा, हा माहिती आहे आपल्याला 770 किंवा इथून पुढे सुद्धा वाचताय 631,770 असं म्हणताय. त्याच्या अलीकडे आला की मिलियन, 3 डिजिट आला की मिलियन. त्याच्या अगोदर 3 डिजिट, लेफ्ट साइडला 3 डिजिट आला की काय बिलियन, आणि त्याच्या अगोदर आला की ट्रिलियन. मग काय येणार बघा 9 बिलियन 192 मिलियन 631,770 एवढ्या व्हायब्रेशन्स व्हायला पाहिजेत. त्या ऍटमच्या व्हायब्रेशन्स दिलेल्या आहेत, म्हणजे 1 सेकंद म्हणजे एवढ्या व्हायब्रेशन्स असणार आहे. नेक्स्ट आहे बघा 1 नॅनोमीटर युनिट आहे, अंतराचं युनिट आहे. व्हेरी स्मॉल डिस्टन्स आपल्याला नॅनोमीटर, एंगस्ट्रॉम, फर्मी, याच्यामध्ये मायक्रॉन, याच्यामध्ये एक्सप्रेस करता येणार आहे. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर आहे. सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर 10⁻⁷ सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 10⁻², 10⁻² सेंटीमीटर असं येणार आहे. त्याप्रमाणे आपलं सी आन्सर करेक्ट आहे बघा. त्यानंतर 1 मायक्रॉन इक्वल टू 10⁻⁻⁶ मीटर. सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर 10⁻⁴ सेंटीमीटर म्हणजे डी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा द युनिट ऑफ पॉवर इज, पहिलं दिलेलं आहे जूल, चुकीचं आहे, एनर्जीचं युनिट आहे. दुसरं आहे जूल पर सेकंड ओनली. काय म्हणले, जूल पर सेकंड बरोबर आहे, ओनली असं म्हटलेलं आहे. तिसरा दिलेला आहे पर्याय जूल पर सेकंड अँड वॅट. जूल पर सेकंडलाच आपण वॅट असं म्हटलेलं आहे. जूल पर सेकंड सुद्धा चालणार आहे, वॅट पण चालणार आहे. म्हणजे हे दोन्ही युनिट्स या पॉवरचे आहेत, म्हणजे हा सी करेक्ट आहे. आणि चौथा आहे ते ओनली वॅट म्हणून आहे, म्हणजे सी आन्सर जे आहे ते करेक्ट आहे बघा. नेक्स्ट बघा ए सुटेबल युनिट फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज, म्हणजे काय बघा, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशन लॉ जो आहे याप्रमाणे कुठल्याही 2 पार्टिकल मध्ये, 2 ऑब्जेक्ट मध्ये किंवा 2 बॉडी मधला जो फोर्स आहे हा त्यांच्या मासच्या गुणाकाराला समप्रमाणात बदलणार आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात बदलणार. म्हणजे काय, the force of attraction between 2 objects is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशन लॉ प्रमाणे Gm1 m2/r² असं येणार. आपल्याला G ला प्रपोर्शनली कॉन्स्टंट जो आहे त्याला कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलेलं आहे. हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, सगळ्यासाठी उपयोगी पडणारा आहे. काय लिहितात Fr²/m1 m2, आणि त्याचं डायमेन्शन पाहिजे असेल तर आपण कॅल्क्युलेट सुद्धा केलेलं आहे. m1 त्याचं युनिट पाहिजे आपल्याला या ठिकाणी. बघा काय युनिट असणार बघा, याचं आहे ते न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि खाली किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम स्क्वेअर वरती आले की किलोग्रॅम-2 असं येणार आहे. डायमेन्शन काढता येते, युनिट काढता येते आपल्याला. नेक्स्ट आहे बघा द SI युनिट ऑफ प्रेशर इज.
द SI युनिट ऑफ प्रेशर इज, प्रेशर म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया, प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच आपण नाव देणार आहे पास्कल. बघा पर्याय दिलेला आहे पास्कल, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर सीजीएस युनिट आहे युनिट मात्र सीजीएस आहे. सेंटीमीटर ऑफ हाईट HG हाईट ऑफ मर्क्युरी इन बॅरोमीटर आहे आणि ऍटमॉस्फिअर याचा युनिट आहे ते पास्कल आहे. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल टू 1 पास्कल असं आपल्याला सांगता येणार आहे. नेक्स्ट बघा, द युनिट ऑफ अँग्युलर एक्सलरेशन इन SI सिस्टीम इज, अँग्युलर एक्सलरेशन आपल्याला लिनियर एक्सलरेशन माहिती आहे, लिनियर वेलॉसिटी माहिती आहे, त्याला एनालॉगस म्हणजे सिमिलर टर्म एक अगोदर आता सांगितली आपण. मोमेंटम रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, गोल फिरत असेल तर अँगल कव्हर करणार म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एका सेकंदामधले डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी, तसं एका सेकंदामधला अँगल म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. एका सेकंदामध्ये वेलॉसिटी मधला बदल म्हणजे एक्सलरेशन, एका सेकंदामधला अँग्युलर वेलॉसिटी मधला बदल म्हणजे अँग्युलर एक्सलरेशन. आणि अँग्युलर एक्सलरेशन जे आहे अल्फा असं त्याचं नोटेशन आहे. अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम असं म्हणता येणार आहे किंवा चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे आपल्याला अँगल अपॉन टाइम असं घेता येणार आहे. डी थीटा बाय dt, अगोदरचा dt म्हणजे स्क्वेअर असं होणार आहे. आणि तुम्हाला विचारलेलं युनिट, अँगलचं युनिट आहे रेडियन आणि टाइमचं युनिट आहे तर सेकंद असं आहे. ते खाली आहे, वरती आले की सेकंड -2 असं, सेकंड -2 असं लिहिता येईल. लिनियर मोशन मधल्या जे टर्म आहेत त्याला काही सिमिलर अनालॉगस टर्म आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतात. नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ एनर्जी. तुम्हाला युनिट दिलेले आहे, एनर्जीचं युनिट कुठलं नाही असं विचारलेलं आहे. पहिलं बघा या ठिकाणी वॅट सेकंद, WS असं आहे. वॅट सेकंद आहे का नाही बघा. पॉवर म्हणजे एनर्जी अपॉन टाइम किंवा वर्क अपॉन टाइम. एनर्जी म्हणजे पॉवर इंटू टाइम, पॉवरचं वॅट टाइमचं सेकंद म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे बघा किलोग्राम मीटर पर सेकंद, दुसरं युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंद असं आहे. कोणाचं युनिट आहे बघा मास आणि वेलॉसिटी. किलोग्राम म्हणजे मास, मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे मोमेंटम आहे, म्हणजे हे युनिट असणार नाही. उत्तर करेक्ट आपल्याला बी मिळणार आहे. पुढे बघा न्यूटन मीटर म्हणून एक आहे, न्यूटन मीटर. आपल्याला माहिती आहे एनर्जी किंवा वर्क म्हणजे काय आहे, फोर्स इंटू डिस्टन्स असं आहे. डिस्टन्सला डी फार तर घेतलं तर काय बघा फोर्स न्यूटन, डिस्टन्स मीटर, हे सुद्धा युनिट एनर्जीचं होऊ शकतं बघा. आणि चौथा आहे ते जूल, करेक्टच आहे, म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे मात्र उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट बघा तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. इन S इक्वल टू A प्लस BT प्लस CT स्क्वेअर. S is measured in meter, T in second. The unit of C is S equal to A plus BT plus CT square. A plus BT plus CT square आणि यातलं C चं युनिट विचारलेलं आहे. बघा सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी होते, सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी होते. म्हणजे A म्हणजे काय असणार आहे, जर S हे डिस्टन्स असेल तर A म्हणजे डिस्टन्स, BT म्हणजे डिस्टन्स, CT स्क्वेअर म्हणजे सुद्धा डिस्टन्सच असणार आहे. CT स्क्वेअर म्हणजे सुद्धा काय असणार आहे, डिस्टन्सच असणार आहे. म्हणजे S इक्वल टू CT स्क्वेअर, C इक्वल टू S बाय T स्क्वेअर.
एस म्हणजे डिस्टन्स म्हणजे मीटर आणि टाइम म्हणजे सेकंद. वरती आला की स्क्वेअर आहे, वरती आला की -2 मीटर सेकंद -2 येते का लक्षात. बघा आपल्या नेक्स्ट आहे बघा, जूल सेकंद इज द युनिट ऑफ. जूल सेकंद कशाचं युनिट आहे. वेगवेगळ्या क्वांटिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. एक आहे वर्क, असणारच नाही, जूल फक्त युनिट आहे. दुसरं आहे मोमेंटम, मोमेंटमचं सुद्धा युनिट जूल सेकंद असं नाही. तिसरं आहे प्रेशर, प्रेशरचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि चौथं आहे ते अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम आपण सांगितलं MVR असं सांगितलेलं आहे बघा. आणि तुम्हाला याच्यामध्ये युनिट जे आहे ते जूल सेकंद असं आपल्याला. आता जर हे तीन वर्कचं नाही, मोमेंटमचं नाही, प्रेशरचं नाही, म्हणजे अँग्युलर मोमेंटमचं असायला पाहिजे. कसं असणार आहे बघा. मास आपल्याला जूल घेण्यासाठी काय करावं लागेल बघा. मास आहे, वेलॉसिटी म्हणजे आपल्याला किंवा याला एक्सप्रेस करता येईल बघा. मासचं किलोग्राम, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंद आणि पुन्हा याचं आहे ते मीटर असं आहे. म्हणजे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद असं आहे. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता यामध्ये बघा MV मास इंटू वेलॉसिटी किंवा किलोग्राम मीटर पर सेकंद. किलोग्राम मीटर पर सेकंद. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम आहे. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे काय आहे, मोमेंटम आहे. इंटू डिस्टन्स आहे. इंटू काय या ठिकाणी डिस्टन्स आहे. किंवा हे युनिट बघा पुन्हा रिराईट केले की किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद अँग्युलर मोमेंटम. आणि याचं युनिट आपल्याला जूल सेकंद मध्ये लिहायचं. जूल म्हणजे काय असणार आहे, जूल इक्वल टू म्हणजे काय एनर्जी. एनर्जी म्हणजे काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्टन्स असं लिहिता आपल्याला बघा. फोर्सचं युनिट आहे फोर्स इंटू डिस्टन्स असं म्हणूया. 1 जूल इक्वल टू किंवा त्याला आपल्याला न्यूटन मीटर असं लिहूया. जूल बघा न्यूटन मीटर. न्यूटन म्हणल्यानंतर काय येणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. मास म्हणजे किलोग्राम, ऍक्सलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हे मीटर म्हणजे डिस्टन्स येणार आहे त्याचं मीटर असणार आहे. काय झालं बघा, किलोग्राम जूल बरोबर काय येणार बघा, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद इंटू सेकंद असं लिहूया. किलोग्राम मीटर स्क्वेअर खाली सेकंद आहे, याला आपण लेफ्ट साइडला घेऊया. म्हणजे जूल सेकंद इक्वल टू काय येणार, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद. कोणाचं युनिट आहे, अँग्युलर मोमेंटमचं युनिट आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिराईट करता येणार आहे. नेक्स्ट आहे बघा, युनिट ऑफ एनर्जी इन SI सिस्टीम इज. SI सिस्टीम मध्ये एनर्जीचं युनिट काय आहे, जूल आहे. पहिलं अर्क दिलेलं आहे, दुसरं कॅलरी दिलेलं आहे, हे हीट युनिट आहे, MKS युनिट आहे. तिसरं जूल करेक्ट आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणून आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचंच युनिट आहे, मात्र एकदम कमी एनर्जीसाठी वापरलेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असं आहे. इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन जे आहे ते 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. फार कमी एनर्जी असेल तर त्या ठिकाणी हे युनिट वापरलं जाणार आहे. नेक्स्ट बघा आपल्याला सांगताय, a cube has numerically equal volume and surface area. The volume of such cube is. एक क्यूब आहे ज्याचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया सारखा आहे. व्हॉल्यूम म्हणजे L क्यूब. क्यूब म्हणजे ठोकळा, त्याला 6 सरफेस असणार आहेत, सारखेच असणार आहेत. एका सरफेसचा एरिया असणार आहे L स्क्वेअर. लेंथ ब्रेड सारखीच असणार आहे, लेंथ ब्रेड हाईट सारखी आहे. आणि असे 6 सरफेस म्हणून काय 6L स्क्वेअर. म्हणजे L इक्वल टू काय येणार 6. मग आता व्हॉल्यूम पाहिजे असेल तर काय लिहिणार आपण, L क्यूब लिहिणार. व्हॉल्यूम इक्वल टू 6⁻³ येणार. म्हणजे
6चा वर्ग 36, 36 आणि 6 मल्टिप्लाय केलं 36ला तर 216 असं आपल्याला मिळणार आहे बघा. 216 युनिट. मीटर असेल तर मीटर क्यूब असेल, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर क्यूब असं येणार आहे. नेक्स्ट बघा, वेव्हलेंथ ऑफ ए रे ऑफ लाईट इज. तुम्हाला एका वेव्हची वेव्हलेंथ जी आहे ती दिलेली आहे आणि त्याचं युनिट कन्व्हर्शन दिलेलं आहे. वेव्हलेंथला लॅम्बडा असं नोटेशन आहे. किती झिरो आहेत बघा, 2 आणि 2 4 झिरो आहे. 6 मीटर. याला मायक्रॉन मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. लॅम्बडा इक्वल टू, आपण जर राईट साइडला जात असेल तर जेवढे डिजिट्स जाणार तेवढी पॉवर मायनस करायची. लेफ्ट साइडला येणार असाल, डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट करणार असाल तर जेवढी घरं येणार, जेवढे डिजिट येणार तेवढी पॉवर प्लस करायची. डेसिमल पॉइंट जर राईट साइडला शिफ्ट केला तर आपल्याला तेवढी पॉवर काय करायची आहे, मायनस करायची आहे. बघा इथून जाणार आहे 1 2 3 4 5 मायक्रॉन म्हणजे -6 पाहिजे. आता याच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, 0 द्यायला पाहिजे. म्हणजे हे लिहिता येणार कसं आपल्याला 60 × 10⁻⁶ असं लिहिता येणार मीटर. आणि याचा -6 काढला की त्याला आपण नाव देणार आहे मायक्रॉन. -6 काढला की त्याला आपण नाव देणार आहे मायक्रॉन. नेक्स्ट बघा, temperature can be expressed as a derived quantity in terms of any of the following. खाली एक क्वांटिटी दिलेली आहे आणि टेम्परेचरला याच्यामध्ये एक्सप्रेस करता येईल असं म्हटलेलं आहे. असं होणार नाही, कारण टेम्परेचर इज अ फंडामेंटल क्वांटिटी. आपण ज्या 7 फंडामेंटल आणि 2 डिराइव्ड क्वांटिटी, 2 सप्लिमेंटरी सांगितलेले आहेत, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स, एकूण 7. 2 सप्लिमेंटरी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. म्हणजे ही कशावरती अवलंबून नाही. त्यातला लेंथ अँड मास, मास अँड टाइम, लेंथ मास टाइम, नन ऑफ दिस, म्हणजे याच्यावरती अवलंबून आहे. डी करेक्ट येणार आहे बघा. त्यानंतर आहे युनिट ऑफ पॉवर इज. एक दिलेला आहे किलोवॅट, हायर युनिट किलोवॅट असा आहे. दुसरा आहे किलोवॅट आवर, हे एनर्जीचं युनिट आहे. पॉवरला टाइम न जर आवर म्हणजे टाइमचं युनिट आहे. पॉवरला टाइम न मल्टिप्लाय केलं की आपल्याला एनर्जी किंवा वर्क मिळणार आहे. तिसरा आहे डाइन, डाइन म्हणजे फोर्स युनिट आहे. चौथं जूल आहे, ते एनर्जीचं युनिट आहे, पॉवरचं नाही, म्हणजे किलोवॅट करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, डेन्सिटी ऑफ ओड इज 0.5 ग्रॅम पर सीसी, सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. इन सीजीएस सिस्टम ऑफ युनिट्स द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू इन एमकेएस युनिट्स इज. बघा डेन्सिटी म्हणजे 0.5 ग्रॅम पर सीसी, सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब. 0.5 त्याला आपल्याला काय करायचं आहे, एमकेएस म्हणजे एसआय सिस्टीम मध्ये. ग्रॅमचे किलोग्रॅम किती, -3 किलोग्रॅम. सेंटीमीटर क्यूबचे मीटर क्यूब किती बघा, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर. आपल्याला याचा क्यूब करायचा, दोन्ही बाजूचा क्यूब करणार. 1 सेंटीमीटर क्यूब इक्वल टू पॉवर म्हणजे 10⁻⁻6 मीटर क्यूब. 10⁻⁻6 मीटर क्यूब. हे वरती येणार आहे, वरचे -3, हे -6, वरती आले की +6, म्हणजे किती येणार, 3 पॉवर राहणार आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मल्टिप्लाय केलं की आपल्याला 500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं मिळेल. म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला ए पहिलंच मिळणार आहे बघा. नेक्स्ट बघा, विच इज द करेक्ट युनिट ऑफ मेजरिंग न्यूक्लियर रेडिया. न्यूक्लियर रेडिया, न्यूक्लियसचे रेडियस मोजण्यासाठी करेक्ट युनिट कुठलं असेल. न्यूक्लियसचे रेडियस जे आहे ते जवळपास 10⁻⁻15 मीटरच्या रेंज मध्ये आहे. म्हणजे याला करेक्ट मोजणारं युनिट जे आहे ते फर्मी आहे. 1 फर्मी इक्वल टू 10⁻⁻15 मीटर असं आहे. 1 फर्मी इक्वल टू काय, 10⁻⁻15 मीटर असं आहे.
म्हणजे फर्मी इज द करेक्ट आन्सर. एंगस्ट्रॉम म्हणणं आहे 1 एंगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर आहे. त्यानंतर बघा मिलीमीटर आहे 10⁻³ मायक्रॉन आहे 10⁻⁶ आणि 1 फर्मी जो आहे तो 10⁻15 मीटर असं आहे. नेक्स्ट आहे बघा न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ. न्यूटन म्हणजे फोर्स, मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया, फोर्स अपॉन एरिया म्हणजे आपल्याला प्रेशर मिळणार आहे. फोर्स अपॉन एरिया म्हणजे आपल्याला प्रेशर मिळणार आहे. नेक्स्ट बघा SI युनिट ऑफ मोमेंटम इज. मोमेंटमला पुन्हा पी नोटेशन आहे. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंद म्हणजे करेक्ट आन्सर आहे बी. नेक्स्ट बघा द वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल डिपेंड्स ऑन एज v इक्वल टू. काय दिलेलं आहे बघा तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे v इक्वल टू a प्लस bt प्लस ct स्क्वेअर. अगोदर डिस्टन्स साठी दिलेलं होतं, आता वेलॉसिटी साठी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये युनिट ऑफ ए विल बी एकदम सोपं विचारलेलं आहे. एचं युनिट काय असेल? सारख्या क्वांटिटीची बेरीज वजाबाकी. म्हणजे ए म्हणजे काय असायला पाहिजे? लेफ्ट साइडला वेलॉसिटी असेल तर ए म्हणजे वेलॉसिटी, बीटी म्हणजे वेलॉसिटी, सीटी स्क्वेअर म्हणजे सुद्धा वेलॉसिटीच असणार आहे. म्हणजे ए म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. नेक्स्ट बघा 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. या अगोदर एक रेफरन्स आला होता इलेक्ट्रॉन व्होल्टचा. मिलियन म्हणजे 10⁶ असा येणार आहे. मिलियन म्हणजे 10⁶ प्लस पॉवर येणार आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्येच एक्सप्रेस करायचं आहे. 10⁶ इलेक्ट्रॉन व्होल्ट असं येणार आहे बघा. आणि इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन जे आहे ते 1.6 इंटू 10⁻⁹ जूल असं आहे. म्हणजे 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 10⁻13 1.6 इंटू 10⁻13 जूल असं आपल्याला मिळेल. नेक्स्ट बघा (10⁻⁻1 कॅन बी द युनिट ऑफ मेजर फॉर. काय बघा (10⁻⁻1 (10⁻⁻1 हे कुठल्या भौतिक राशीचं युनिट असेल? तुम्हाला दिलंय फोर्स, मोमेंटम, पॉवर आणि ऍक्सलरेशन. आपल्याला माहिती आहे वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. याचं युनिट आहे ते आपल्याला माहिती आहे अर्ग असं आहे सीजीएस मध्ये. आणि हे फोर्स आहे, हे मीटर आहे. म्हणजे फोर्सचं युनिट मिळेल आपल्याला अर्ग पर मीटर किंवा अर्ग मीटर रेस टू -1 म्हणजे काय असणार आहे? फोर्सचं युनिट असणार आहे. नेक्स्ट बघा द युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज. पोटेन्शियल एनर्जीचं युनिट विचारलेलं आहे आणि वेगवेगळे युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत. ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरं आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आणि ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड असे वेगवेगळे युनिट्स दिलेले आहेत. पोटेन्शियल एनर्जीचं युनिट म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी आहे बघा mgh. बरोबर आहे. एम म्हणजे मासचं युनिट ग्रॅम मध्ये येणार. जी म्हणजे ऍक्सलरेशन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एच म्हणजे डिस्टन्स ते आता सेंटीमीटर मध्ये मोजणार. म्हणजे ग्रॅम सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. म्हणजे करेक्ट आन्सर बी येणार आहे. दुसरं येणार आहे बघा. नेक्स्ट बघा इफ द युनिट ऑफ लेंथ अँड फोर्स बी इन्क्रीज्ड 4 टाइम्स देन द युनिट ऑफ एनर्जी इज. बघा फोर्स आणि दुसरी क्वांटिटी तुम्हाला दिलेली आहे लेंथ. याला जर आपण 4 पट केला असेल तर एनर्जीच्या युनिट मध्ये काय फरक होईल असं विचारलेलं आहे.
the unit of length and force can be increased 4 times, then the unit of energy. एनर्जी बद्दल काय लिहिता येते आपल्याला? फोर्स इंटू डिस्टन्स किंवा लेंथ असं आपण म्हणूया. फोर्स 4 पट, लेंथ 4 पट, म्हणजे किती होणार? 16 पट होणार. 4 आणि 4 चा गुणाकार 16 पट एनर्जी होणार आहे बघा. त्यानंतर आहे बघा द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. तुम्हाला स्पेसिफिक रेजिस्टन्स माहित असेल, रेजिस्टन्स करंटला अपोज करणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे रेजिस्टन्स. द अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे फ्लो ऑफ करंट, त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हटलेलं आहे. आणि हा रेजिस्टन्स लेंथला प्रपोर्शनल, एरिया क्रॉस सेक्शनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. वायरची लांबी जेवढी जास्त तेवढा रेजिस्टन्स जास्त, वायरचा एरिया क्रॉस सेक्शन जेवढा जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. आणि आता यातला प्रपोर्शनल कॉन्स्टंट जो आहे त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी असं नाव दिलेलं आहे. मग ρ इक्वल टू काय लिहिता येईल? RA/L असं लिहिता येईल. ρ इक्वल टू याचं युनिट आहे ओहम. आणि आता यांनी दिलेले युनिट जे आहे त्याच्यामध्ये सेंटीमीटर असं आहे बघा. म्हणजे याला सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेंटीमीटर कॅन्सल करता येईल, म्हणजे ओहम सेंटीमीटर हे याचं युनिट आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट बघा, इफ U1 and U2 आर द युनिट सिलेक्टेड इनटू सिस्टम ऑफ मेजरमेंट and N1 and N2 they are numerical values. आपण बघितलेलं आहे युनिट आणि नंबर एकमेकाला व्यस्त प्रमाणात बदलतात. म्हणजे काय? 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 हा नंबर आहे, मीटर हे युनिट आहे, 100 हा नंबर आहे, सेंटीमीटर हे युनिट आहे. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे N1 U1 इक्वल टू N2 U2 किंवा नंबर. आणि हे जे काय त्याला आपल्याला NU इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिता येईल. N प्रपोर्शनल टू 1/U असं सुद्धा लिहिता येणार आहे. म्हणजे करेक्ट येणार आहे ते A येणार आहे. नेक्स्ट बघा, युनिव्हर्सल टाइम इज बेस्ड ऑन, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे CCM ऍटमच्या व्हायब्रेशन वरती आहे, म्हणून करेक्ट आन्सर C. वाचायची पण बाकीची गरज नाही. नेक्स्ट बघा, द न्यूक्लियर क्रॉस सेक्शन इज मेजर्ड इन बार अँड इट इज इक्वल टू, डायरेक्ट कन्वर्शन आहे 10⁻28 मीटर स्क्वेअर. सी उत्तर आहे. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ टाइम. टाइमचं कुठलं युनिट नाही असं विचारलेलं आहे तुम्हाला. एक आहे मायक्रोसेकंद 10⁻6 सेकंद आहेच. दुसरा आहे लीप इयर. लीप इयर म्हणजे 4 वर्षांना एकदा येतं. या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, त्याला लीप इयर असं म्हटलेलं आहे. लुनार मंथ 27.3 डेज, चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा जो काही पिरियडिक टाइम आहे. आणि पॅरालॅटिक सेकंद, पॅरालॅटिक सेकंद म्हणजे काय? 3.26 लाईट इयर. 1 पॅरालॅटिक सेकंद म्हणजे काय? 3.26 लाईट इयर आहे. 1 लाईट इयर म्हणजे काय? एका वर्षामध्ये लाईटनं कव्हर केलेलं अंतर म्हणजे लाईट इयर. आणि त्याचं कन्वर्शन आहे 9.46 इंटू 10⁻15 मीटर. एका वर्षामध्ये लाईट किती अंतर कव्हर करते? डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी आहे 3 इंटू 10⁸. टाइम बघा, एका वर्षाचे 365 दिवस, एका दिवसाचे 24 तास, एका तासाचे 36 सेकंद. मीटर आणि सेकंद यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला हे सगळं मल्टिप्लिकेशन जे आहे ते आपल्याला 9.46 इंटू 10⁻15 पॉवर मध्ये मिळणार आहे बघा. नेक्स्ट बघा, टू डिटरमाइन यंग्स मॉड्युलस ऑफ वायर द फॉर्म्युला इज. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे का? Y F/A इंटू L अपॉन डेल्टा L असा दिलेला आहे. L म्हणजे लेंथ आहे, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, DL म्हणजे चेंज इन लेंथ आहे, F म्हणजे फोर्स आहे. द कन्वर्शन फॅक्टर टू चेंज इट फ्रॉम CGS टू MKS सिस्टीम इज. CGS टू MKS हे L आणि डेल्टा L याला काही युनिट असणार नाही.
याला मीटर असेल याला सुद्धा मीटर कॅन्सल होणार, म्हणजे युनिट कुणाचं फोर्स आणि एरियाचं. फोर्सचं सीजीएस मधलं युनिट काय आहे डाईन आणि एरियाचं काय आहे सेंटीमीटर स्क्वेअर. याला आपणाला एमकेएस किंवा एसआय मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बघा फ्रॉम सीजीएस टू एमकेएस सिस्टीम. डाईनचं कन्व्हर्शन काय येणार आहे 10⁻⁵ न्यूटन आणि याचं काय येणार आहे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. म्हणजे काय येणार 10⁻⁻1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 0.1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे करेक्ट आन्सर सी असं येणार आहे. नेक्स्ट बघा 1 यार्ड इन एसआय सिस्टीम इज इक्वल टू 1 यार्ड म्हणजे काय 36 इंच आहे. 1 यार्ड म्हणजे काय 36 इंच आहे आणि 1 इंच म्हणजे किती तर 2.54 सेंटीमीटर आहे. हे सेंटीमीटर मध्ये येणार, मीटर मध्ये करण्यासाठी 100 ने डिव्हाइड करायचं आहे. म्हणजे हे आपल्याला जवळपास बघा हे आपल्याला मिळणार आहे ते 0.9144 असं मिळणार आहे. ह्याचा गुणाकार केला की 0.9144. ऍक्च्युली हे सेंटीमीटर मध्ये मिळणार, ते मीटर मध्ये करायचं आहे. नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज स्मॉलेस्ट युनिट. काय काय दिले बघा मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे काय येणार आहे 10⁻³ 1 मिलीमीटर -3 मीटर. एंगस्ट्रॉम 1 एंगस्ट्रॉम 10⁻10 मीटर. 1 फर्मी काय येणार 10⁻15 मीटर आणि 1 मीटर. कुणाची पॉवर सर्वात कमी 10⁻15 म्हणजे फर्मी इज दी स्मॉलेस्ट युनिट असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचे काय आहे ते आपल्याला आणि डिस्कशन करता येणार आहे. तुम्हीही सोडवण्याचा प्रयत्न करा.